हे पोरीनो, तुम्हाला 100 रुपयाचं बक्षीस देऊ, इमानदारीने सांगा देतो. एक प्रश्न विचारू, चलो स्टार्ट. प्रश्न. फुई 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 पाऊस पडतो, दारावरती अडतो ग. फुई 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 पाऊस पडतो, दारावरती अडतो ग. धम्माईला वंदन करतो, पुन्हा कुशीत दडतो ग. माझी धम्माई ग, 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 माझी धम्माई ग. चला प्रश्नाचं उत्तर घ्या. प्रश्न आहे. कोट फाटला चिंध्या झाल्या, कोट फाटला चिंध्या झाल्या, त्यातील मी एक चिंधी ग. प्रश्न असा आहे, या एखाद्या मुलीने उत्तर दिलं, तिला आपण 100 रुपयाचं बक्षीस देऊया. 100 रुपये मी आणि 100 रुपये दहीवाले साहेब, 200. कोट फाटला चिंध्या झाल्या, त्यातील मी एक चिंधी ग. कोटामधल्या पेनासाठी एकच गर्दी झाली ग. किती नालायक लोक आहोत आपण ना. कोटामधल्या पेनासाठी एकच गर्दी झाली ग. कोट फाटला चिंध्या झाल्या, त्यातील मी एक चिंधी ग. बाबासाहेबांचा समाज तोडत आहोत, कोट फाडून टाकलो, रथ मागे नेलो, भाषण देण्यात पटाईत, कर्ण धरणं काही नाही, गुलामगिरी, मी मोठा मी मोठा. अरे काय म्हणतो कवी? कोट फाटला चिंध्या झाल्या, त्यातील मी एक चिंधी ग. आणि कोटामधल्या पेनासाठी एकच गर्दी झाली ग. कोटामधल्या पेनासाठी एकच गर्दी झाली ग. बाई कोट फाटला चिंध्या झाल्या, त्यातील मी एक चिंधी ग. चला या प्रश्नाचं उत्तर द्या आणि 200 रुपयाचं बक्षीस द्या. फुई 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 पाऊस पडतो, दारावरती अडतो ग. धम्माईला वंदन करतो, पुन्हा खुशीत दडतो ग. माझी धम्माई ग, माझी धम्माई ग, माझी धम्माई ग, माझी धम्माई ग, धम्माई ग, माझी धम्माई ग. माझी आजी म्हणायची, माझी आजी म्हणायची, ओवी जात्यावर भीम बनला सावरी, कोटी कोटीच्या माथ्यावर. थकू नका बरं. तुम्ही ठकवलं तर चालेल, पण थकवू नका. कारण या देशात एकच गोष्ट खरी आहे, सांगू, हसले पाहिजे सारेच, इमानदारी हसा. या देशात एकच गोष्ट खरी आहे, का काही खरं नाही.
कोणीच हसले नाही. काहीच खरं नाही आहे. ज्याच्यात हे म्हणजे आपल्या समाजात इतका डेंजर समाज आहे आपला. सर्वात शिकला समाज आपलाच, बुद्धिमान आपलाच, भाषण द्यायला आपलाच. आमदार खासदार आमचा आहे का? किती डेंजर समाज आहे. बरं, भाषण त्यालाच देता येते आपल्यालाच, गाणंही आपल्याला म्हणता येते, कलेक्टरही आमचे, हुशारही आम्ही, पण गुलाम कोण? किती बदमाश समाज आहे आमचा. कसं करायचं मग? का उद्या पुन्हा 2 लाख देऊन आनंद शिंदेला बोलवत आणि त्याची कवाली पाहिजे, मस्त जमला, मस्त जमला, मस्त जमला. कसं करता तुम्ही? ते अजून पांढऱ्या पोरी बोलवायच्या 5-6 त्याच्या गाणं ठेवायचं, मग मस्त साजऱ्या होत्या. व करता का तुम्ही? आयुष्यभर गाणी म्हणताना नाटकं पाहता, पुढे तुमचा बदल नाही ना काही. बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये, जयंतीमध्ये तुमचे मुलं मुली शिकले पाहिजे. तुमची पोरं गाणी म्हणून मोठी झाली पाहिजेत, या गाण्याची प्रेरणा घेतली पाहिजे. आणि आमच्या जयंतीमधून, या आमच्या सानगडीमधून 2 पोरं कंडक्टर आणि ड्रायव्हर नाही पाहिजे. 2 पोरं आम्हाला कलेक्टर आणि डॉक्टर, IAS IPS पाहिजे. ती जयंती तुमच्या सानगडीत झाली पाहिजे. नाही का? कोण आहे? मी मेश्राम होय का? कुठे आहेस रे? कंडक्टर आहो का? त्याच्या बहीणच्या कंडक्टर. अबे ड्रायव्हर झालाच, दुसरा काय झालाच ना? कंडक्टर ड्रायव्हर त्याने आम्हाला बनवला, त्याच्या पुढे जाऊ देत नाही. व मग ठेकेदार दुसरे, त्याच्या माग सुधारणी आमची. भाजी गोडर आहे. कसं करतात? आणि हे जर असल तर बढिया गाणं राहिलं आपल्या साहेब लोकांसाठी. त्याच्यानंतर चहा पितो. चहा पिणारा माणूस कोण? पंतप्रधान होते. मी मुख्यमंत्री तरी होईल एक दिवस. कामा चहा ऐकणारा म्हणजे मला मारतील नाही का? मी कहाले कोणाला काय म्हणू? चहा पिणार म्हणतो मी कहाले कोणाला काय म्हणू? काय म्हण दैवले बाई, मी कहाले कोणाला म्हणू? उद्या ते मला काय म्हणतील, मारतील तर. अब हा चहा विकणाऱ्या माणसाला म्हणलं, मी कहाले म्हणतो? तू विक गदड्याच्या नाही, तू नको. माझ्या पप्पाचं काम आहे साले. अगं मग, आणि मग आमचा समाजातला माणूस जर सांगा मारते काय कर चहा आणला जमीन साठी. हो 4 तास होत रातभर चहा बनवत आहे, बाजू नको. हो थोडसे केस देऊन देशील मला? काय सांगू? अरे कापून दे रे बा. गुंडऱ्या आहेत तुझे केस. हे सगळं हसत हसत यासाठी करत आहोत. मी आता काल लातूरवरून आलो. 1 वाजता रात्री बसलो, संध्याकाळी 6 वाजतापासून तुमच्या गावात आहे. माहित आहे? विश्रामताईच्या घरी 4 तास बसून आहे. नुसत्या खाट्यावर झोपून होतो. 4 तास उठलोच नाही. आता माय हसली आमची, पण हे पोरं मस्त मेकअप करायला लागले. ते पोरगी साडी नेसायला लागली, ते मेकअप करायला लागली, तो देवदा टोपी लावायला लागला. हे सगळे आपले कपडे लावून. आणि मला झोपच ये, पाऊस येत आहे, वादळ वारा येत आहे, मला झोप तरी काढतो. म्हणजे मी कष्ट करून झोपतो आहे. आणि तुम्ही मात्र 10:30-11 वाजता आल्यानंतर मला आनंद झाला की आमचं हे मंडळ, हे बाबासाहेबांच्या चळवळीचं मंडळ, खासदार साहेबांच्या हातून उद्घाटन करून आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. मी तुमचा आभार व्यक्त करतो. एक जोरदार टाळ्या वाजवा. आणि विश्रामताई, तुम्ही चांगले आहात. फक्त अध्यक्ष साहेबांना सांगा लवकर पैसे द्याले. पैसे अजून आले नाही. पैसे ते कार्यक्रम झाल्यावर देतो म्हणले, पण कार्यक्रम बहुतेक दैवले साहेब देत आहेत. आणि अशा प्रकारे आपण एक गाणं घेऊया. आता तुम्हाला त्या गाण्याची मजा येईल. देतान का नाही, देतान का नाही, हे पोरावाला. हा दादा या साहेब, मला चहा. बहुत साजरा माणूस आहे की हा माय छान माझ्यासोबत राहू दे असं. माझा जीव इतका गमत का नाही. आलं जेवण आलं भाऊ? अरे कुणामुळे झालं तुझ्या जीवनाचं सोनं, लेका जाऊ नको विसरून. अरे पोरा, अरे
पोरा अरे तिकडे गेलं का सिटी मारते. अरे पोरा अरे शिकून साहेब होऊन बाबासाहेबांचा अधिकारी बनून वार्डामध्ये गावामध्ये काम न करणाऱ्या चोरा. बरोबर असं तर टाळ्या वाजवा. बाबासाहेबांना म्हटलं ना साहेब झाल्यानंतर वार्डाकडे लक्ष द्यायला का त्यानं. म्हणजे मी आता ती पोरगी आमच्या घरी आली आज. माझं घर खूप मोठं नाही आहे. अर्धी खोली त्याने धरून अर्धी खोली ते किचन आणि एक बाथरूम. 35 वर्ष रंगमंचावर आहे. आमच्या दहिवले साहेबांच्या घरी मी नाटकाला गेलो. नाटकाचा हिरो नायक असून डोक्याचे केस गेले बिकरे बिकरे बार म्हणता कशाला घर नाही बांधलं. याच्यासाठी नाही बांधणं झालं का जीव गमते झोपडपट्टी मोठे साथ दारू मामा जय भीम आला भाषा ये किती देऊ 20 काय आर्ड असेल माझा मामा खरं का. म्हणजे साला सकाळी उठले का एक बाई आमची मी झोपून राहतो अर्धा तास खेकार देव मा दाब असते. त्या बाईचा आवाज आल्याशिवाय मी उठतोच नाही. ते ढिवरीन बाई हो थांब नाही तुला काय होत आहे मन जातच अरे मला असा कार्यक्रम करायला केव्हा भेटत नाही. मला मग एकदम स्टँडर्ड करावं लागते. गावात जाऊ साथ येऊ हम आय हे असं करावं लागते. ते मुंबई पुणे लातूरला काल वेगळा होता. पुण्यात होता बार्टीचा कार्यक्रम. आज इथे आहे. उद्या राजोलीच्या गडची चंद्रपूर आहे. परवा भोपाळला आहे. निर्वा ठाण्यात आहे. आणि 14 एप्रिलला आमची जयंती लखनौला योगी महाराजांकडे बोगी कापायला चाललो. लखनौला कार्यक्रम आहे 14 एप्रिलला योगी सरकारमध्ये. हिंदी दन कापी पाणी. त्यालाही सांगतो कुंभमेळा कसा राहते. बोलवल्यानंतर त्यानेच मेळा चालतात. ढिवरीन बाई आमच्या घराजवळ ढिवरीन बाई आहे. बाईंनी झोपतो झोपडी लागून अर्धा तास उठून खोकला येते ना कसा पेस्का टाकते का. या झोपडपट्टीत राहतो कमले बांधता नाही येईल घर काकम जीव गमते. म्हणजे साहेब झालेल्या माणसानं वार्डातल्या 2 दारूवाल्या पोरायची दारू बंद करावी. 2 खरेवाल्याला म्हणावा साल्या तुझे दात किडून गेले मी साल्या तू खरा बंद कर असं म्हणलं तर निदान वार्ड दुरुस्त होईल. पण साहेब झालेला कलेक्टर असाला जाते माड्या गेल्यात राहते. बाबा बायको लेकरू मस्त धरते हिंडते जाऊन थायलंड बिलंड जाते आणि जाऊन दुसऱ्या बायका करून येते. असे धंदे राहतात त्या लोकांचे. आणि म्हणून अरे कोणामुळं झालं तुझ्या जीवनाचं सोनं. 4 कॅमेरे लागला. कोणता दिवा लावता का तुम्ही मला उद्या. तुम्ही काय कॅसेट काढणार का युट्यूब वाले हो. युट्यूब वाले फुकटातला धंदा कधी आला कुठे तुम्ही थोडं काही गोष्टी कापून टाकाला. अरे कोणामुळं झालं तुझ्या जीवनाचं सोनं लेका जाऊ नको विसरून. अरे पोरा अरे पांडुरंगा तू साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या पुण्याईला. शान बांधली तुम्हारी मोठी नशिबात तुझ्या साधी बैलगाडी आज तुझ्याकडे आली 4 चाकी गाडी.
आहे मिळवून दिलं वैभव हे मिळवून. अरे साहेब बनून वारडाकडे लक्ष न देणाऱ्या चोरा, तू साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या पुण्याईनं. एक दिला भीमाच्या रूपानं. या भारताची शान कशी राखली भीमान है, या भारताची शान कशी राखली भीमान. लिहून सुंदर हे संविधान, लिहून सुंदर हे संविधान. अरे पोरा, अरे साहेब होऊन चांगलं काम कर रे पोरा. तू साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या पुण्याईला. शेवट छोटी म्हणा तुम्ही सर्वजण. तू साहेब म्हणा. काय सुरुवात आहेत, एकदा घ्या ते बीजी म्हणा.